नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. गायत्री, बोला सर. काय बनवते जेवणाला? डाळ भात बनवते. डाळ भात? हा. माझ्या सर बोललीस तू मला. हा? साहेब. साहेब काय? साहेब आणि सर. आणि हे काय करतेस तू? हे हा. ते मुगाचं पीठ होतं, सॉरी मूग होते ना, अख्खे मूग हा. ते दळले हा. आणि त्याचे पराठे बनवले. पराठा? हा. मग ते काहीतरी नाश्त्याला बनवायचेत ना काहीतरी ते नाही पराठे? नाही नाही, मला डाळ भात सोबतच आवडतं ते. हा काय? मग डाळ भात सोबत काहीतरी वेगळी भाजी बनवायची, वांगा बटाट्याची, नाहीतर आता तुम्ही आहेत ना, खरोखर काय सांगायचं तुम्हाला? काय? काय बोललेले? डाळ भात रोडगे वांग्याची भाजी बनव. हा. आता नको नको, ऍसिडिटी होते बोलते. पोट भरलंय, वांग्याची भाजी नको आणि रोडगे नको, फक्त डाळ भातच खायला बोलते. अच्छा. तुमच्यावाली म्हणजे मला असं पण नाही खाऊ देत, असं पण नाही खाऊ देत, मग कसं राहायचं मी? सांगा बरं. हा, ते पण बरोबर आहे. माझा कर डाळ भात बनवते ना, हा ते सोयाबीन पण राहते, ते काय बनवते, पराठा बनवते ना, हा, तेच खाऊन घे. खाणार ना? हा, मग खाणार ना. तू बनवतेस तर खायला लागतील ना काहीतरी. अरे बाबा ऐका ना, हा. पाणी आलं वाटतं काहीतरी. हा, आलं का पाणी? आलं ना. किती? आज 8 वाजता पाणी आहे ना? हा. चला मित्रांनो, पाणी पण आलं. आता हे बघा, टाकी एवढी काय नाही, फक्त टाकीचा कॉक फिरवायचा असतो. ते अर्ध्या तासामध्ये ती टाकी भरून जाते. आणि ते काय पिण्याचे त्या बॉटल वगैरे आहेत, ते भरले जातात. काहीतरी तुला ते अनिल अगरवाल माहिती आहेत काय? नाही. हां, नाही. म्हणजे आपले भारताचे खूप मोठे बिझनेसमॅन आहेत. अच्छा. त्यांचा म्हणजे आता रिसेंटलीच त्यांचा मुलगा ऑफ झाला. हा. बिहारचे आहेत ते प्रॉपर. अच्छा. त्यांचा मुलाचं काहीतरी 49 वय होतं काहीतरी. हा. ते ऑफ झाला तो मुलगा. त्यांनी मग ते अनिल अगरवाल म्हणून आहेत, त्यांनी ठरवलं की 75% जेवढी ते प्रॉपर्टी आहे ना, ती सगळी दान करणार आहेत. ठीक आहे, म्हणजे मुलासाठी त्यांनी एवढं कमवून ठेवलं गायत्री. पण तरी ते म्हणजे देवापुढे काहीच चालत नाही गायत्री. बरोबर की नाही? गरीब राहो का श्रीमंत राहो, प्रत्येकाला त्या रस्त्याला जायचंच आहे. हां, काय आलं गायत्री? मला काय झालं? मग राहू दे ना, ते कशाला उघडते, नंतर उघड ना ते. काय आलं कुकर? तुला नवीन कुकर आणलंय काहीतरी, तुला सांगतो ते नवीन कुकर वापरत जा. तू ते नवीन कुकर नाही वापरत. जाऊ द्या ना ते. अरे राहू द्या ना, काय ते कुणाच्या लग्नामध्ये वाजवायचं का ते कुकर? अहो, लगीन नाही, बनवेन त्याच्यात पण. असं काय करताय? हा, मग वापरून टाकायचा ना. नवीन कुकर कुकर घेतलंय मित्रांनो, ते नवीन कुकर ठेवलंय, ते तुटलेलं कुकर वापरते ती. जाऊ द्या ना, असं काय करताय? जोपर्यंत चालेल तोपर्यंत. हा. आता नाही घेतलं असं दाखवायलाच लागलं असतं ना मला. हो, ते पण आहे. मग हा तर पार्टी पडली म्हणून ते घेतलं ना. हो, तुमच्या बरोबर. विषयाला सुरुवात करा, जाऊ द्या. नाही, विषयाला नाही गायत्री. काय बोलायचंय? नाही, तेच आपल्या जीवनाबद्दलच गायत्री, की म्हणजे गरीबाला पण त्या रस्त्याला जायचंय, श्रीमंताला पण त्या रस्त्याला जायचंय. माणसाने किती पण पैसे कमवलेत, काही कमवलेत, हा, वरती काहीच घेऊन जायचं नाही. तो आज मस्त खुशीने जगला असता. खुशीने जगला असता. एवढे आज म्हणजे बिचाऱ्याने. वडिलांच्या समोर त्या मुलगा ऑफ झाला काहीतरी, म्हणजे किती वाईट दिवस असेल त्या वडिलांसाठी. खरोखर. हा, तो माणूस श्रीमंत का असे ना, मी त्यांचे इंटरव्ह्यू बघितलेत गायत्री, हा. म्हणजे एवढं घेण्यासारखे ना त्यांच्या इंटरव्ह्यू मधनं, हा. की त्यांनी म्हणजे एवढा स्ट्रगल केला ना बिझनेस उभा करण्यासाठी. खूप म्हणजे खूपच स्ट्रगल केला. बिहारचे ते प्रॉपर इथं मुंबईमध्ये राहतात ते आता, हा. पण खूपच स्ट्रगल केला त्यांनी लाईफमध्ये. म्हणजे त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे. पण आज वडिलांच्या आधीच मुलगा निघून गेला गायत्री, याच्यापेक्षा बापाला किती दुःख असणार सांग. हां, तर तेच मित्रांनो, हे बघा, आयुष्य खरोखर सांगतोय तुम्हाला, जीवन एवढं सुंदर आहे ना मित्रांनो. असं नाही की त्याच्यासाठी श्रीमंतच पाहिजे, खूप सारा पैसा पाहिजे आणि तेव्हा चांगलं जीवन जगता येतं, तसं नाही आहे मित्रांनो. जर कुणी आयफोन घेतला ना, तर आपण साधारण नोकियामध्ये पण हॅलोच बोलायचं असतं, आणि आयफोन 1 लाखाचा घेतला तिथं पण हॅलोच बोलायचं असतं. म्हणून कुणाच्याच काही नांदी लागायचा नाही मित्रांनो. तुम्हाला सिरियसली सांगतोय, आपली जी परिस्थिती ना, त्या परिस्थितीमध्ये आनंद जीवन जगा मित्रांनो. कारण की शेवटचा क्षण कधी राहील ना, कुणालाच काय सांगता येत नाही. काही म्हणजे काहीच सांगता येत नाही. एकाच सेकंदामध्ये माणसाचं काही पण होऊ शकतं मित्रांनो. कारण की ना, वरती देव बसलेला आहे मित्रांनो. तुम्हाला सिरियसली सांगतो, देवावरती विश्वास ठेवा आणि तुम्ही प्रामाणिकपणाने कष्ट करा. सक्सेस कुठे ना कुठे भेटणारच आहे. पण असं नको व्हायला की तुम्ही फक्त सक्सेसच्याच पाठी लागलेले आहेत आणि जीवन जगायचं विसरत चाललेत. मित्रांनो, एक एक मिनिट लाईफमधला महत्त्वाचा असतो. प्रत्येक एक एक मिनिट तुम्ही जगून बघा. आयुष्य खरोखर सुंदर आहे. कारण की ना, आपलं वय नुसतं निघत चाललंय, जातंय, वय होतंय. आज तुम्हाला सिरियसली सांगतोय, आज एवढी मुलं टेन्शनमध्ये जगतायत ना, म्हणजे डायरेक्ट तुम्हाला सांगतो 40% ते 50% पोरं आज टेन्शनमध्ये जगतायत मित्रांनो. म्हणजे मुंबईचंच नाही म्हणत मी,
जेवढी पण आज तरुण पिढी आहे ना त्यांचं म्हणतोय मी, एवढं टेन्शन घेऊन नका जगा मित्रांनो. प्रत्येकजण नुसते पैशांच्या पाठी लागले, नुसतं पैशांच्या पाठी लागले की खूप सारे पैसे पाहिजे, खूप सारे पैसे पाहिजे, पैशानेच आनंद भेटतो. हे बघा पैशांनी बऱ्याच गोष्टी घेता येतात मित्रांनो, पण कमी पैशात पण आनंदित राहू शकतो माणूस. आणि सिरियसली सांगतोय, आमच्यावरनंच उदाहरण सांगतोय, आम्हाला एकदम म्हणजे पेमेंट एकदम कमी जे एकदम नसल्यासारखीच पगार आहे. आज आम्ही मुंबईसारख्या सिटीमध्ये राहतोय, तरी एक म्हणजे आनंदात जीवन जगतोय, काही टेन्शन घेत नाही. असं नाही की मित्रांनी फ्लॅट घेतला म्हणून आम्ही पण फ्लॅट घ्यायलाच पाहिजे. बरोबर की ना गायत्री? हां, काय झालं, ठसका लागला तुला? अरे बापरे, पाणी पिना मग गायत्री. काय लागलं? काय तडका मारला का तू? पाणी पियाला गेली, हा. ओ बा, ओढलं गेलं. ओ बा, आधी पाणी पिऊन घे ना, बोलू नको ना, राहू दे ना. तेव्हा गायत्रीला ठसका लागून गेला. ती थोडं सांभाळून गायत्री बोलतो मी, ठसका तुला लागतोय. पाणी पिलं ना म्हणून लागून गेला अच्छा, म्हणून ठसका लागून गेला. तर तेच मित्रांनो, मला पण बरेच जण सांगतात की मुंबईमध्ये फ्लॅट वगैरे घ्या, लोन वगैरे काढा. म्हटलं अजिबात नाही, म्हटलं लोन काढून फ्लॅट घेऊन. या गोष्टी जेव्हा सांगतात ना मला कधी कधी म्हणजे हसायला पण येतं. यार म्हटलं लोन घेऊन फ्लॅट घेऊ, गरज काय त्याची? त्यापेक्षा भाड्याच्या रूममध्ये आयुष्य गेलं ना तरी चालेल मित्रांनो, पण लोन घेऊन मी फ्लॅट वगैरे काय घेणार नाही. मला काय आहे, फक्त परिवारासोबत आनंदित राहणं हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. कारण की ना शेवटचा क्षण कुणीच बघितला नाही आहे मित्रांनो. म्हणजे पुढे काय होणार आहे हे कुणीच बघितला नाही आहे मित्रांनो. तुम्हाला सिरियस सांगतोय, फक्त आनंदित कसं राहता येईल आपल्याला ते महत्त्वाचं आहे. हे बघा ताटामध्ये ना नुसती सुकी भाकर आणि सुकी आपली भाजी पण राहिली ना, आणि आपलं तिखट भाकर पण खाल्लं ना मित्रांनो, आनंदित जर राहिलं ना ते परिवार, या जगामध्ये सगळ्यात सुखी माणूस तो आहे मित्रांनो. आणि ज्याच्या डोक्यावरती 1 रुपयाचं पण कर्ज नाही ना मित्रांनो, तो जास्त सुखी आहे या जगामध्ये. आणि ज्याच्या डोक्यावरती कर्ज आहे ना त्याला एकदा जाऊन विचारा की आम्ही लोन काढू का, असं तर तो तुम्हाला काय सांगेल त्याचं नक्की ऐका. कारण की लोन काढून जीवन जगणं ते खूप म्हणजे खूपच खतरनाक आहे ते जीवन. डायरेक्ट सिरियसली सांगतोय. झाली काय तरी तुझी डाळ बनवून झाली का? असंच मित्रांनो, ते बिझनेसमॅनची मी इंटरव्ह्यू वगैरे बघत होतो. त्यांचा ते मुलगा वगैरे ऑफ झाला ते बघितलं. त्याच्यानंतर परत एवढे पैसे वगैरे कमवले, 2 लाख करोडची काहीतरी त्याच कंपनीची व्हॅल्यू आहे. त्यांच्याकडे आज एवढी प्रॉपर्टी आहे 2 लाख करोडपर्यंत. 75% ते दान वगैरे करणार आहेत. मग म्हटलं माझ्या मनामध्ये तेच विचारायला, म्हटलं बघा यार, म्हटलं आयुष्याचा काहीच भरोसा नाही आहे. म्हटलं आपण नुसतं पैशांसाठी पळतोय, धावतोय, पैसे कमवण्यासाठी नुसती धावपळ करतोय. ठीक आहे, पैशांसाठी नक्की धावपळ करा मित्रांनो, सक्सेस नक्की व्हा. पण फक्त जीवन जगायला विसरू नका मित्रांनो. हे जीवन परत नाही आहे. तुम्ही म्हणणार 7 जन्म भेटणार आणि 7 जन्म भेटणार. आता तुम्हाला काय माहिती आहे आपल्याला कितवा जन्म चालू आहे? बरोबर की नाही गायत्री? कितवा जन्म चालू आहे तुला तर माहिती आहे का? हां, नाहीतर त्या वडाला 7 फेऱ्या मारायचा, पुढच्या जन्मी आज नवरा भेटू दे. हां, आता कितव्या जन्मामध्ये मी तुझा नवरा आहे ते तुला माहिती आहे का? मला माहिती आहे. हां, काय गायत्री, प्रत्येकाने म्हणजे प्रत्येकाने जन्मात भाऊ पण आहे, एक जन्मात नवरा, एक जन्मात बाप, एक जन्मात सासरा, एक जन्मात मग तेच गायत्री, नाही जन्म गायत्री काही नाही. जे आहे ना गायत्री ते सगळं इथंच करायचं आहे आपल्याला. एकदाचा माणूस मेला तर संपला विषय गायत्री. काहीच नाही, काही म्हणजे काहीच अस्तित्व राहत नाही गायत्री. संपलं तर संपलं डायरेक्ट. प्रॉपर्टी नाही विचारत, बॉडी लय घेत का? हा, बॉडी लई घेत का? बॉडी घेऊन गेले, हा, बस घेऊन गेले, बस एवढंच. बस एवढंच विचारतात. असं विचारतात. तेच मित्रांनो, हे बघा गरीब परिस्थितीमध्ये पण आनंदित राहता येतं. म्हणून जास्त काय दगदग करू नका जीवनाची. कारण की वय वाढत चाललंय बऱ्याच मुलांचं. काही मुलांचं लग्न वगैरे होत नाही म्हणून काय टेन्शन वगैरे घेऊ नका. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील मित्रांनो. आजच्या माझ्यासारखे जे माझे मित्र भाऊ आहेत ना त्यांना प्रत्येकांना हेच सांगायचं आहे, मेल्यानंतर माणसाला काहीच नाही ना गायत्री. काही म्हणजे काय अस्तित्व संपलं. डायरेक्ट जीवन म्हणजे संपलंच. त्याच्यानंतर तो जन्म भेटेल, मग वाघाच्या जन्ममध्ये जाणार का ते कोल्ह्याच्या जन्ममध्ये जाणार का सशाच्या जन्मामध्ये जाणार, हे तसं काहीच नाही आहे गायत्री जर बघायला गेलं तर. हे सगळे फक्त या जगामध्ये ना 2च गोष्टी सत्य आहेत गायत्री. त्याच्या व्यतिरिक्त काही सत्य नाही. एक जीवन आणि मृत्यू, बस या 2च गोष्टी सत्य आहेत गायत्री. बस जो हे 2 गोष्टी समजून गेला ना गायत्री, तो सगळ्यात आनंदी व्यक्ती आहे गायत्री. बस त्याला टायमाचं महत्त्व समजून गेलं तो खरा माणूस. बरोबर, वेळेला जास्त महत्त्व द्या मित्रांनो. तुम्हाला सिरियसली सांगतोय, वेळेला खूप महत्त्व द्या.
कुठे पण काबाड कष्ट करा तुम्ही, पण वेळेला नक्की महत्त्व द्या आणि वेळ कुणाबरोबर घालवायची आणि कुणाबरोबर नाही हे पहिले समजून घ्या मित्रांनो. ठीक आहे, चालेल मित्रांनो, चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. काय अच्छा पराठा बनवते. चल बाय बाय कर ना. बाय बाय मित्रांनो. अजून काय लाईक सबस्क्राईब करा. कसं बोलतेस तू? मी हा व्हिडिओ आवडल्यास हा. शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय. बाय.